ओबीसीतून आरक्षण मिळणं शक्य नसल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय। मी अगदी स्पष्टच सांगतो की जर 10% एससीबीसी मध्ये पूर्वीच्या ईडब्ल्यूएस मध्ये सगळं होतं, काय नव्हतं सांगू तुम्हाला? पॉलिटिकल आरक्षण। सर आता सगळी जी चालली धडपड ती पॉलिटिकल आरक्षणासाठी चालली। आम्हाला गावचं सरपंच व्हायचं, पण व्हा ना, कायद्याची चौकटीत व्हा, नाही तर व्हाल आणि 6 महिन्यांनी कॅन्सल होईल। सगळ्या मराठ्यांना कुणबी करा, असं कायद्यात नाही करता येईल। म्हणजे असं करता येईल की नोंद सपाटी 99% मराठी कुणबी झाली होऊ शकतात, पण एकही मराठा नोंदीशिवाय पुराव्याशिवाय कुणबी नाही करता येणार। कोर्टात जाऊन अडकवायचंय का? असं समाधान हवंय का की एकदा आम्हाला आंदोलन मोकळं करा, द्या की काहीतरी, आपण कोर्टात बघत राहू, असं करायचंय का? ते आपण ठरवा। मनोज दादा जरांगेंना असं आवाहन करेन की हे खरंच आहे की आपल्या काही मागण्या आहेत त्या मान्य झाल्या पाहिजे, त्यासाठी आंदोलन केलं पाहिजे, लोकशाही पद्धतीने केलं पाहिजे, पण आपल्या मागण्या मान्य करताना दुसऱ्याची अडवणूक होणार नाही। समजा तुमचं भांडण सरकारशी आहे, तर ते भांडण सोडवण्याची सामान्य मुंबईकरांना वेठीस धरणं ही काही कार्यपद्धती असू शकत नाही। त्यामुळे माझी विनंती अशी आहे की जे काही आझाद मैदानावर उपोषणाला परवानगी दिली आहे, मग आझाद मैदानावर उपोषण करू। तर मुंबईत सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण उपसमितीची आज पुन्हा बैठक होणार आहे। थोड्याच वेळात बैठकीला सुरुवात होणार आहे। काल राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी मराठा आरक्षण उपसमितीची महत्त्वाची बैठक पार पडली, मात्र या बैठकीतला तपशील समोर आलेला नाही। बैठकीला समितीचे सर्व सदस्य हजर होते। विखेंच्या चर्चेआधी न्यायमूर्ती शिंदेंनी जरांगेंशी सविस्तर चर्चा केली। जरांगे पाटील यांच्या मागण्या पाहता सरकार यातून कोणता मार्ग काढणार हे पाहावं लागेल। आणि या बैठकीसंदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत आपले प्रतिनिधी निलेश बुधावले। निलेश, श्रुती, न्यायमूर्ती संदीप शिंदे यांना शनिवारी दुपारी मनोज जरांगे यांची चर्चा केल्यानंतर ते